नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण वांग्याचे सांबार तयार करूया. हे सांबार तुम्ही इडली किंवा डोशासोबत याबरोबरच भातासोबत सर्व करू शकता. सगळ्यात आधी आपण वाटण तयार करूया. 2 वाट्या खोवलेले ओले खोबरे, 4 मोठे चमचे धने, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा मेथीचे दाणे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा मिरी पावडर, 1 चमचा हळद, 2 चमचे चणा डाळ, थोडासा हिंग आणि 2 चमचे जिरे. सगळ्यात आधी आपण हा मसाला भाजायचा आहे. या पातेल्यामध्ये मी थोडेसे तेल घालते. आता हे मसाल्याचे साहित्य यामध्ये घालूया. या पातेल्यामध्येच मी सांबार तयार करणार आहे. यामुळे या भांड्यातच मसाला भाजून घेते. तुम्ही लहान कढईमध्ये सुद्धा हा मसाला भाजू शकता. हे बघा, हा मसाला बऱ्यापैकी भाजला गेला आहे. आता यामध्ये 7 ते 8 सुक्या मिरच्या आणि 1 लहान वाटी भरून कडीलिंबाची पाने घातली आहेत. या मिरच्या आणि कडीलिंबाची पाने सुद्धा चांगली भाजूया. आता हा मसाला भाजून तयार आहे. हा गार होण्यासाठी ठेवूया. मसाला गार झाल्यावर मिक्सरमध्ये मी अगदी बारीक वाटण तयार केलं आहे. हे वाटताना मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. हे वाटण अगदी बारीक वाटायचं आहे. 2 मोठी वांगी घेतली आहेत. ही वांगी स्वच्छ धुवून चौकोनी तुकडे करायचे आहेत. सांबार तयार करताना भाज्या मोठ्या आकारातच चिरायच्या आहेत. आता या वांग्याच्या फोडी मी पाण्यात घालून ठेवल्या आहेत. यामुळे या फोडी काळ्या पडणार नाहीत. 4 कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत. 3 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. 2 शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या आहेत. आपण मसाला भाजलेल्या पातेल्यातच सांबार तयार करायचा आहे. या पातेल्यामध्ये पुन्हा थोडेसे तेल घातले आहे. तेल चांगले तापल्यावर 1 चमचाभर मोहरी घातली आहे. मोहरी आता चांगली तडतडली आहे. यामध्ये 1 चमचाभर जिरे घातले आहे. अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कडीलिंबाची पाने घातली आहेत. आता यामध्ये हा चिरलेला कांदा घालते. हा कांदा गुलाबी रंगावर चांगला परतून घेऊया. आता हा कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला आहे. यामध्ये हे चिरलेले टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा घालते. 2 मिनिटे टोमॅटो आणि या शेंगा परतून घेऊया. आता 1 वाटीभर पाणी घातले आहे. चवीप्रमाणे थोडेसे मीठ घातले आहे. टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेऊया. आता काही वेळ झाला आहे. हे बघा, टोमॅटो, कांदा आणि शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिजल्या गेल्या आहेत. आता यामध्ये आपण ही चिरलेली वांगी घालूया. ही वांगी सुद्धा 1 ते 2 मिनिटे चांगली परतून घेतली. 1 ते 1.5 तांब्या पाणी घातलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते. 2 ते 3 मोठे चमचे ओंठ पावडर घातली आहे. याऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. चवीप्रमाणे गूळ घालूया. वांगी लवकर शिजतात.
यामुळे आता आपण तयार केलेले वाटणसुद्धा यामध्ये घालूया. मिक्सरच्या भांड्याला थोडेसे वाटण लागले आहे. यामुळे 1 ते 2 वाट्या पाणी घालून ते पाणीसुद्धा या सांबारात घालूया. हे सांबार अगदी पातळ किंवा दाटसर न करता मध्यम प्रमाणात ठेवा. आता या पातेल्यावर मी झाकण ठेवते. आता काही वेळ झाला आहे. या सांबाराला चांगली उकळी येत आहे. ही वांगीसुद्धा छानशी शिजली आहेत. हे सांबार आणखी थोडेसे दाटसर झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करूया. हे सांबार चवीला मस्तच लागते. सांबार 5 ते 8 मिनिटे चांगले उकळून आपण गॅस बंद करूया. आता वांग्यांचे सांबार तयार आहे. तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.